एक तर सुरुवातीला तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे, या परिसराचा या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर इथं ज्या ज्या नेत्यांचा फोटो इथं लावला गेला आहे आणि कदाचित काही नेत्यांचे इथं फोटो राहून गेले असतील, पण या सर्व नेत्यांनी त्याग दिला, कष्ट घेतले, म्हणून या पिंपरी चिंचवड आणि या भोसरी भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला। त्यामुळे यांच्या पराक्रमासाठी, यांच्या कष्टासाठी, त्यागासाठी त्यांचा टाळ्या वाजून त्यांच्या कार्याचा सत्कार हा आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे। हे जे मागे बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केस पांढरे झालेत, पण कशामुळे? तर या परिसराचा विकास व्हावा, आदरणीय पवार साहेबांना ताकद देता यावी, यासाठी हे सर्व या भागातले या परिसरातले राहणारे सर्व मान्यवर यांचा सुद्धा टाळ्या वाजून यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे। तसंच या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर स्थानिक लोकांमुळे झाला। तसंच इथं असणारे जे सर्व स्थानिक लोक आहेत यांचं मन फार मोठं आहे। या शहरामध्ये म्हणजे पूर्वीचं गाव, या गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आली, इथं वसली आणि स्थानिक लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांना सांभाळून घेतलं, एक समावेशक भूमिका घेतली। म्हणून पिंपरी चिंचवड आणि भोसरी या भागामध्ये, या गावामध्ये, या शहरामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतो। त्यामुळे या परिसराचा विकास जर कोणी केला असेल, हा तुम्ही केला, तुमच्या आधीच्या पिढीली केला आणि येत्या काळामध्ये तुमच्या पुढच्या पिढीली त्या ठिकाणी तो करायचा आहे। त्यामुळे काही लोक स्वतः क्रेडिट घेतात, जसा वाढप्या असतो, वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं, असं नसतं। तुम्ही जर बघितलं, जो भाजी आणतो, जो मीठ आणतो, जो भाकरी बनवतो, जो स्वयंपाक करतो, अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जातं, पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं। जो मीपणा आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे, भाजपमध्ये हा मीपणा चालतो, पण असं इथं हा मीपणा चालत नाही। बघा ना, या परिसराचा विकास करत असताना चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब यांनी खूप मनापासून इथं कष्ट घेतले, IT सेक्टर इथं आणलं। फक्त आपण ऐकतो IT कंपन्या पवार साहेबांनी आणल्या, पण या IT कंपनीमध्ये किती लोक काम आज करतात? तर 5 लाख लोक त्या ठिकाणी काम करतात आणि 2 ते 3 लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विजनमुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होती। IT मध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही। जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते, फ्लॅट घेतला जातो, असंघटित क्षेत्र असेल, रिक्षा चालक असेल, छोटे दुकानदार असतील, यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे। खरं तर या भागामध्ये MIDC मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या, फक्त पिंपरी चिंचवडची MIDC बघितली तर 12,000 कंपन्या आहेत आणि या 12,000 कंपनीमध्ये आता 20 लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात आणि या 12,000 कंपनीतून 28,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा देशाबाहेर होतो। मग हे MIDC आणली कुणी? चव्हाण साहेबांनी आणली, पण त्याच्यामध्ये कंपन्या कुणी आणल्या असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या, म्हणून इथं या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत। अहो, खरं तर अजित गव्हाणे भाऊ इथं आहेत, ते स्टँडिंगचे चेअरमन होते, कदाचित 2007 का 8चा काळ असेल, 7चा। तुम्ही दिल्लीला पण गेला होता पवार साहेबांकडे, आपल्या या पिंपरी चिंचवडसाठी किती कोटी रुपये आणले होते साहेबांकडनं? 2,450 कोटी फक्त पिंपरी चिंचवडसाठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते। या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात, मोठे मोठे डिवायडर दिसतात, ज्याचे काही सुशोभीकरण झालेलं आहे आणि काही लोक क्रेडिट घेतात, त्याचा निधी जर कोणी दिला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी दिलाय। पिंपरी चिंचवडसाठी 2,450 कोटी आणि आपल्या पुण्यासाठी 2,400 कोटी आणि अख्ख्या देशाचं त्या ठिकाणी बजेट होतं
30,000 कोटी, म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या फक्त 2 शहरासाठी पवार साहेबांनी या देशातला 15 ते 20% निधी हा तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला। या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत। जेव्हा केव्हा या परिसरामध्ये अडचण आली, पवार साहेबांनी पुढाकार घेतला। एखादी स्ट्राईक झाली असेल, एखादी कंपनी बंद होत असेल, कुठल्याही मोठ्या व्यावसायिकाला अडचण आली असेल, एखाद्या युनियनला अडचण येत असेल, तर साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आपण सर्वांनी बघितल्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।